ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, जय जय राम कृष्ण हरी, ओम श्री साईराम या गजरात, टाळ आणि मृदुंगाच्या आवाजात भजन गात धर्मावरम ते पुट्टपुर्ती अशी आषाढी एकादशी निमित्तानं 22 जुलै ते 25 जुलै दिंडी काढण्यात येते। कोल्हापूर जिल्ह्यातून धर्मावरम ते पुट्टपर्ती अशी आषाढी दिंडीला आज 32 वर्ष पूर्ण होत आहेत। या दिंडीत 3,500 पेक्षा जास्त वारकरी सहभागी असून कोल्हापूर जिल्ह्यामधून खाटांगळे, कळे, हुपरी, रुकडी, दत्तवाड, हळदी परिसरातील 250 वारकऱ्यांचा समावेश आहे। ज्याप्रमाणे पंढरपूरला राज्यभरातून आषाढी एकादशी निमित्तानं लाखो वारकरी दर्शनासाठी येतात, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील वारकरी आंध्र प्रदेश राज्यातील पुट्टपर्ती इथं श्री सत्यसाई बाबांच्या प्रशांती निलयम या आश्रमापर्यंत आषाढी एकादशी निमित्तानं दिंडी काढतात। 1994 पासून आंध्र प्रदेश राज्यातील धर्मावरम ते पुट्टपर्ती सुमारे 45 किलोमीटर अंतर 4 दिवस चालत पूर्ण करतात। दिंडीची सुरुवात धर्मावरम इथल्या शिर्डी साई मंदिरातून करण्यात आली, तर आषाढी एकादशी दिवशी दिंडी पुट्टपर्ती पोहोचल्यानंतर इथं श्री सत्यसाई बाबांच्या प्रशांती निलयम आश्रमात आध्यात्मिक नाटिका सादर केली जाते। त्यानंतर या वारकरी श्री सत्यसाई बाबांच्या समाधीचं दर्शन घेतात। कळेसावर्डे कोल्हापूर जिल्ह्यातून आम्ही सत्यसाईबाबांच्या दिंडीसाठी धर्मावरून ते पुट्टपर्ती पायी दिंडी असते। त्या दिंडीला आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातून कमीत कमी 250 ते 250 लोक आलेले आहेत आणि बाबांचा आनंद सहवासात सगळी सर्व आनंदात दिंडीला सर्व नवीन मी गेली 23 वर्षे बाबांच्या दिंडीत सहभागी असतो आणि गेल्या वर्षी बाबांच्या अतिजवळ जाण्याचा पण पालखी घेऊन योगायोग आला होता।